नमस्कार मंडळी. आता मी फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत भारतातील एक भन्नाट आणि युनिक अशा ठिकाणी, ते म्हणजे उमानंद रिव्हर आयलंड. चला तर पाहूया. गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेले हे सुंदर असं आयलंड आहे, ते म्हणजेच उमानंद रिव्हर आयलंड. आणि गुवाहाटीची शानसुद्धा या आयलंडला म्हटलं जातं. आणि आता आपण फेरीचं तिकीट काढलेलं आहे, कारण हे जे आयलंड आहे त्यासाठी आपण फेरीने जाणार आहोत. आणि हा छोटासा प्रवास आहे, पण खूप सुंदर असा प्रवास होणार आहे, कारण चारही बाजूला ब्रह्मपुत्रा नदीचा जबरदस्त असा व्ह्यू पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूया. आता मी फेरीमध्ये बसण्यासाठी जात आहोत. आमचा 28 जणांचा ग्रुप होता आणि इतरही लोक होती. आता आपण थोड्याच वेळात जात आहोत, ते म्हणजेच त्या आयलंडवर. आणि आमचा थोड्याच वेळात हा प्रवास सुरू झाला आहे. पाहू शकता तुम्ही, व्ह्यूसुद्धा खूप छान दिसत आहे. आणि महाशिवरात्रीला इथे हजारो भक्त येतात आणि इतक्या मोठ्या नदीच्या मधोमध असलेलं हे मंदिर खरंच स्पेशल आहे. आणि या मंदिरात जाताना हा पहिल्यांदा हनुमान मंदिर लागतो. त्याच्यानंतर थोडं आणखी पुढे गेलं की मग शिव मंदिर आहे. अगं पडशील म्हणून पकडलंय. फायनली आपण पोचलोय उमानंद आयलंडवर. आणि हे आयलंड जगातील सर्वात छोट्या इनहॅबिटेड रिव्हर आयलंडपैकी एक मानलं जातं. आणि इथलं वातावरण एकदम शांत आणि पॉझिटिव्ह असं वाटतंय. या आयलंडवर प्रसिद्ध उमानंदा मंदिर आहे, जे भगवान शिवशंकरांना डेडिकेटेड केलेलं आहे. शिवमंदिरात जाण्याआधी हे सर्वात पहिले हनुमान मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आणि हो, माझ्यासोबत इथे खूप मोठा एक इन्सिडन्स झालेला आहे, कारण इथल्या पायऱ्यांमुळे मोठा अपघात होता मी वाचली. कारण या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या खूप उंच होत्या आणि त्यात पर्णवी खूप मस्ती करत उड्या मारत मारत पायऱ्या उतरताना पडली असती, म्हणून तिला आम्ही सावरताना माझा तोल गेला आणि त्यामुळे मी 7-8 पायऱ्या खाली गोलांड्या खात पडली. त्यामुळे मला लागलं आणि थोडक्यात मी वाचले आणि रिटर्न येण्याचा व्लॉग अर्धवट राहिला. चला तर आता आपण जात आहोत मंदिरात. इथून दिसणारा ब्रह्मपुत्रा रिव्हरचा व्ह्यू म्हणजे नेक्स्ट लेवल ब्युटी आहे. नेचर लवर आणि फोटोग्राफी लवरसाठी हे परफेक्ट असं स्पॉट आहे. चला तर मंडळी, आजचा उमानंद रिव्हर आयलंडचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर असण्यासोबत माझ्यासाठी थोडा भयानकसुद्धा होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.